नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला चॅप्टर 6 दॅट इज कंडिशनल स्टेटमेंट. सो आज आपण बघणार आहोत इफ एल्स, एल्स इफ आणि नेस्टेड इफ. बेसिकली जसं की आपण इंग्लिशमध्ये काही बोलतो, जसं की इफ देअर वॉज अ चान्स देन आय वुड हॅव गेट दी अपॉर्च्युनिटी. हा झाला सिम्पल इंग्लिश सेंटेन्स. तसंच असते आपल्या जावा लँग्वेजमध्ये इफ एल्स. सो सर्वात आधी आपण बघूयात इफ. सो इफ काय असते, जर इथे दिलं आहे एव्हरी इफ स्टेटमेंट नीड्स अ कंडिशन दॅट रिझल्ट्स इन ट्रू ऑर फॉल्स. सो आपल्याकडे कशी कंडिशन पाहिजे जी सॅटिस्फाय करणार वेदर इट्स ट्रू ऑर फॉल्स. कसं काय, चला एक इथे एक्झाम्पल बघूयात. जसं इथे आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे, बुलियन इज रेनिंग इक्वल्स टू ट्रू, म्हणजेच पाऊस पडत आहे. गॉट इट. त्यानंतर आपण कंडिशन लिहिली आहे इफ इज रेनिंग, मग काय करायचं आहे आपल्याला, प्रिंट करायचं आहे ब्रिंग अन अम्ब्रेला. जर पाऊस पडत असेल तर छत्री घेऊन या. गॉट इट. सो इफचा बेसिक सिंटॅक्स काय झाला, सर्वात आधी आपण कीवर्ड लिहितो इफ, त्यानंतर आपण त्याच्या आत लिहितो कंडिशन. कशाचा आत, तर ब्रॅकेटच्या आत लिहितो आपण कंडिशन. आणि इफ जर ती कंडिशन ट्रू असेल तर जे काही आपले कोड असेल ते इथे आपण लिहितो, काही प्रिंट करायचं असेल वगैरे तर. सो हा झाला इफ. परत तिथे लिहिला आहे इफ मोस्ट ऑफन कंडिशन्स आर क्रिएटेड युझिंग दी कंपॅरिझन ऑपरेटर्स लाईक दी वन्स बिलो. म्हणजे मोस्टली आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स वापरणार आहोत इफ यूज करताना. जसं की इथे ए लेस दॅन बी, ए लेस दॅन इक्वल्स टू बी, ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन इक्वल्स टू बी, ए इक्वल्स टू बी, ए नॉट इक्वल्स टू बी. सो चला काही एक्झाम्पल बघूयात. जसं की इथे दिला आहे इफ 20 इज ग्रेटर दॅन 18, देन काय करायचं आपल्याला, प्रिंट करायचं आहे 20 इज ग्रेटर दॅन 18. गॉट इट. तर जिथे दिला आहे इंट एक्स इक्वल्स टू 20 आणि इंट वाय इक्वल्स टू 18. त्यानंतर इथे कंडिशन दिली आहे विच इज इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय, दॅट मीन्स 20 इज ग्रेटर दॅन 18. तर मग काय करायचं आपल्याला, प्रिंट एक्स इज ग्रेटर दॅन वाय. समजत आहे. थर्ड एक्झाम्पल बघूयात. एक्स इक्वल्स टू 20, वाय इक्वल्स टू 20. तरच मग इथे आपण कंपॅरिझन करायचं आहे, म्हणून इफ एक्स इक्वल्स टू वाय, इथे डबल इक्वल टू आला आहे म्हणजे हा कंपॅरिझन करतो की यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली ते 20 आहे का, आणि वायमध्ये जी व्हॅल्यू आपण स्टोअर केली आहे ते सिमिलर आहे की नाही. सो इफ एक्स इक्वल्स टू वाय, म्हणजेच काय होणार, एक्स इज इक्वल टू वाय. गॉट इट. सिमिलरली असतो इफ एल्स. चला एक्झाम्पल बघूया डायरेक्टली. बुलियन इज रेनिंग. सो यावेळेस काय होतं, पाऊस पडत नाही आहे, म्हणजेच आपण इथे फॉल्स दिला आहे. सो इथे काय दिला, इफ इज रेनिंग, तर काय करायचं आपल्याला, ब्रिंग अन अम्ब्रेला. एल्स नो रेन टुडे, नो नीड फॉर अन अम्ब्रेला. जर पाऊस पडत असेल तर अम्ब्रेला आण, नाही तर पाऊस नाही पडणार. गॉट इट. ताज इथे दिला आहे इंट टाईम इक्वल्स टू 20. 20 म्हणजे किती झालेत ते, 12, 6, 7, 8, म्हणजे इथे 8 वाजलेत रात्रीचे. सो जर इफ टाईम इज लेस दॅन 18 म्हणजे 6च्या खाली, संध्याकाळी 6च्या खाली असेल तर प्रिंट गुड डे, आणि जर 6च्या वर असेल तर एल्स गुड इव्हनिंग. गॉट इट. तसाच एक असतो एल्स इफ. इथे आपण एक एक्झाम्पल घेतला आहे इंट वेदर इक्वल्स टू 2. सो इफ वेदर इक्वल्स टू 1 असेल तर ब्रिंग अन अम्ब्रेला. एल्स इफ जर वेदर इक्वल्स टू 2 असेल तर विअर सनग्लासेस. आणि जर ते दोन्ही नसतील तर एल्स जस्ट गो आउटसाईड नॉर्मली, म्हणजे काही नाही, सनी डे. सो इथे आपण 1ला काय करतो, रेनिंग होतं त्या दिवशी, रेनी डे. सेकंड काय दिला आपण, सनी. आणि थर्ड बघितला आहे क्लाउडी. असं सपोज करून चालतो आहे. पण आपण वेदरला काय फक्त इनपुट दिला आहे, वेदरला काय डिक्लेअर केलं आहे 2, म्हणजेच इफ वेदर इक्वल्स टू 2 असेल तर आपला आउटपुट येणार विअर सनग्लासेस. आणि जर इथे 2 नसता आणि 3 असता देन काय होणार, इथे वेदर इक्वल्स टू 1. सो इथे तो कन्सिडर नाही करणार. सेकंड जाणार तो एल्स इफकडे, तो वेदर इक्वल्स टू 2 इथे पण नाही. देन एल्स म्हणजेच हा 3 असो किंवा 4 असो, 1 आणि 2 सोडून बाकी काही असलं तर जस्ट गो आउटसाईड नॉर्मली, हे प्रिंट होणार. गॉट इट. तसंच असतो शॉर्ट हँड इफ एल्स एक्झाम्पल. म्हणजेच इफ एल्सला लिहायचा अजून एक वे असतो.
इथे चला बघूयात. जसं की आपण एक लास्ट एक्झाम्पल बघितलं होतं, इन टाईम इक्वल्स टू 20, म्हणजे इथे 8 वाजले आहेत आणि 8च्या खाली असेल तर गुड डे प्रिंट करा आणि 8च्या जर वर असेल तर गुड इव्हनिंग. सो याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येते. सो इथे इंट आपण टाईम डिक्लेअर केला आहे म्हणजेच 20. सो इथे 8 वाजलेत. त्यानंतर आपण लिहिलं आहे स्ट्रिंग रिझल्ट इक्वल्स टू टाईम ग्रेटर दॅन 18. ही कंडिशन उचलून आपण इथे मांडली आहे. सो जर आपला रिझल्ट ग्रेटर दॅन 18 असेल तर गुड डे और एल्स गुड इव्हनिंग. सो इथे इफ टाइम इज लेस दॅन इक्वल्स टू 18 देन गुड डे और एल्स गुड इव्हनिंग. सो एल्सला आपण कोलनने लिहिलं आहे आणि त्यानंतर आपण त्या रिझल्टला प्रिंट केलं आहे. गॉट इट. आणि लास्टला येतो नेस्टेड इफ. नेस्टेड इफ म्हणजे काय, इफच्या आत अजून एक इफ स्टेटमेंट. जसं तिथे एक्झाम्पल दिलं आहे आपण, इंट एक्स इक्वल्स टू 15 आणि इंट वाय इक्वल्स टू 25. सो इफ एक्स इज ग्रेटर दॅन 10 देन प्रिंट एक्स इज ग्रेटर दॅन 10. इफ वाय इज ग्रेटर दॅन 20, हा इफच्या आत अजून एक इफ आला आहे म्हणून याला म्हणतात नेस्टेड इफ. सो इफ वाय इज ग्रेटर दॅन 20 देन वाय इज ऑल्सो ग्रेटर दॅन 20 असं प्रिंट करायचं आहे. सो नेस्टेड इफ म्हणजे एक इफच्या नंतर आपण कंडिशन लिहिली आहे, त्या इफच्या आत आपण अजून एक इफ दिला आहे आणि सेम कंडिशन काहीतरी अप्लाय केली आहे. सो याला म्हणतात नेस्टेड इफ. गॉट इट. सो इथे आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, हा एक स्टेटमेंट आणि हा एक स्टेटमेंट, कारण 15 हा 10पेक्षा मोठा आहे आणि 20 हा 25पेक्षा मोठा आहे. सो आउटपुटमध्ये आपल्याला हे दोन स्टेटमेंट मिळणार. परत एक एक्झाम्पल बघूयात. इंट एज इक्वल्स टू 20 आणि बुलियन दिला आहे इज सिटिझन ट्रू. म्हणजेच एज 20 आपण डिक्लेअर केला आहे आणि तो सिटिझन आहे का. सो येस, इज सिटिझन. त्यानंतर आपण चेक केला आहे इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 80, म्हणजे तो 18च्या वरती असेल किंवा 18 असेल तर ही इज ओल्ड इनफ टू वोट. समजत आहे एवढं. त्यानंतर आपण लावला आहे नेस्टेड इफ. इफ इज सिटिझन, जर तो सिटिझन असेल तर अँड यू आर अ सिटिझन सो यू कॅन वोट. सो जर तो 18 अबव असेल आणि सिटिझन पण असेल तर तो वोटसुद्धा करू शकतो आणि तो सिटिझनसुद्धा आहे. समजत आहे इथपर्यंत. आणि जर तो सिटिझन नसेल बट तो अजून पण 18च्या वरती आहे, सो बट यू मस्ट बी अ सिटिझन टू वोट. म्हणजेच तो सिटिझन नाही आहे, सो तो वोट नाही करू शकत. आणि जर 18च्या खाली असेल तर तो वोटसाठीच एलिजिबल नाही. समजत आहे. परत एकदा बघूया. जर तो 18च्या वरती असेल तर ओल्ड इनफ टू वोट आणि जर नसेल तर नॉट ओल्ड इनफ टू वोट. हा झाला बाहेरचा इफ. असेल तर वोट करणार, नसेल तर नॉट ओल्ड इनफ टू वोट. तस त्या इफच्या आत अजून एक कंडिशन लावली आपण, इफ इज सिटिझन देन यू आर अ सिटिझन अँड यू कॅन वोट. जर सिटिझन नाही आहे तर बट यू मस्ट बी सिटिझन टू वोट, म्हणजे तो सिटिझन पण पाहिजे, त्याला वोटिंग करायची असेल तर. आता बघूयात लॉजिकल ऑपरेटर्समध्ये आपली इफ एल्स कंडिशन कशी वापरली जाते. जर की तुम्हाला माहिती आहे लॉजिकल ऑपरेटर्स किती प्रकारचे असतात, 3. अँड, ऑर, नॉट. अँड म्हणजे जर दोन्ही ट्रू असेल तर तो रिटर्न करणार ट्रू. ऑर म्हणजे दोघांपैकी एक ट्रू असेल, दोघांपैकी एक तरी ट्रू हवी तर मग तो करणार रिटर्न ट्रू. आणि नॉट म्हणजे काय करतो, ट्रूला फॉल्स बनवतो आणि फॉल्सला ट्रू. चला एक्झाम्पल बघूयात. सर्वात आधी एक एक्झाम्पल घेऊयात अँडचा. इथे आपण इंट ए इक्वल्स टू 200, बी इक्वल्स टू 33 आणि सी इक्वल्स टू 500 घेतला आहे. सो इथे कंडिशन काय लावली आपण, ए ग्रेटर दॅन बी अँड सी ग्रेटर दॅन ए. सो इथे कंडिशन चेक करूयात. ए इज ग्रेटर दॅन म्हणजे 200 इज ग्रेटर दॅन 33, म्हणजे सी काय झाली सॅटिस्फाईड म्हणजेच ट्रू. आणि इथे काय अँड सी इज ग्रेटर दॅन ए म्हणजेच 500 ग्रेटर दॅन 33. सो ही पण कंडिशन काय झाली सॅटिस्फाईड म्हणजेच ट्रू. सो अँड जर या बोथ कंडिशन्स सॅटिस्फाय होत असेल तर आपल्याला प्रिंट करायचं आहे बोथ कंडिशन्स आर ट्रू. समजलं. आणि जर आपल्याला इथेच एल्स वापरायचं असेल तर इथे आपण पुढे एल्स लिहिणार ब्रॅकेटमध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन बोथ ऑर
वन ऑफ द कंडिशन इज फॉल्स. समजलं. चला ऑरचा एक्झाम्पल बघूया. ऑर म्हणजे दोघांपैकी कोणताही एक स्टेटमेंट ट्रू पाहिजे. म्हणजे चला बघूया. तिथे इंट सेम एक्झाम्पल आहे. ए ग्रेटर दॅन बी ऑर ए ग्रेटर दॅन सी. ए म्हणजे 200 ग्रेटर दॅन 33. सो इथे आहे झाली ट्रू. ऑर ए ग्रेटर दॅन सी म्हणजेच 200 इज ग्रेटर दॅन 500. ही पण झाली ट्रू. म्हणजेच आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे. देन काय प्रिंट करायचं आहे, ॲटलिस्ट वन कंडिशन इज ट्रू. पण इथे दोघेही आहेत. समजलं. ताज असतो नॉट. सो नॉटमध्ये आपण एक्झाम्पल घेतला इंट ए इक्वल्स टू 33 आणि बी इक्वल्स टू 200. सो इफ ए ग्रेटर दॅन बी आणि त्यास पुढे लावला आहे नॉट, म्हणजेच याचा अर्थ काय झाला, 33 इज ग्रेटर दॅन 200. ही कंडिशन काय झाली, फॉल्स. बट याच्या पुढे आपण काय लावला आहे, नॉट. म्हणजेच काय झालं आता हे नॉट फॉल्स म्हणजे ट्रू. समजत आहे. तर त्यानंतर आपण काय प्रिंट करणार, ए इज नॉट ग्रेटर दॅन बी. म्हणजेच हा ए ग्रेटर नाही आहे 200 पेक्षा, बी पेक्षा. गॉट इट.